आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जयंत बद्दल थोडी माहिती हवी होती। आमच्याकडून? सॉरी, म्हणजे मी तुमची अपॉइंटमेंट न घेता डिरेक्ट अशी आली आहे तुम्हाला भेटायला, पण परिस्थितीच तशी आहे सर। म्हणजे आजवर मला जयंतच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि ते जाणून घेण्याचा मीही फारसा प्रयत्न केला नाही, पण जयंत कधी कधी फार विचित्र वागतो सर। म्हणून मग मी ठरवलं की इथे येऊन तुम्हाला भेटावं आणि जयंतच्या बालपणाविषयी सगळं काही जाणून घ्यावं। कारण काय आहे ना, तुम्ही सोडलात तर जयंतच्या आयुष्यात असं कुणीच नाही आहे ज्यांच्याकडे जाऊन मी त्याच्याबद्दल हे सगळं विचारू शकेन। मला सांगा, जयंत लहान असताना त्याच्या आयुष्यात काही घडलं होतं का, ज्यामुळे तो असा विचित्र वागायला लागला? विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे खूप एक्स्ट्रीम वागतो सर तो। नीटनेटकेपणाचा अतिरेक करतो सर। हो, त्याला मी साधं कोणाशी बोललेलंही आवडत नाही, घरी कोणी माणसं आलेलीही आवडत नाहीत त्याला। तो माणसांपेक्षा जास्त झाडांशी बोलतो आणि कधी कधी तर असं काही वागतो की समोरच्याला त्याची भीती वाटावी। आय एम सॉरी टू हिअर दॅट, पण या बाबतीत मी तुम्हाला काही सांगू शकेन असं मला नाही वाटत। सर हे बघा, ह्या सगळ्यात तुम्हीच मला मदत करू शकता। मला ना जयंतच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचंय। मला सांगा, जयंत लहान असताना नॉर्मल होता का? त्याच्या आई बाबांचं नक्की काय झालं? तो इथे कसा आला, कुठून आला? तुम्हाला नक्की काहीतरी माहित असणार, प्लीज सांगा ना मला सर, प्लीज। सॉरी, पण ती माहिती डिस्क्लोज करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही। सर प्लीज ऐका ना, मी फार आशेने आली आहे तुमच्याकडे। मला जयंतच्या वागण्याचा कधी कधी फार त्रास होतो सर। हे बघा, प्लीज मला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा। तुम्ही जर मला हे सगळं नाही सांगितलंत ना, तर माझं त्याच्यासोबतचं जगणं अजून कठीण होऊन बसेल सर। प्लीज प्लीज सर, प्लीज। मॅम, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी आश्रमाच्या सेन्सिटिव्ह गोष्टीबद्दल तुम्हाला नाही सांगू शकत। सेन्सिटिव्ह गोष्टी? जयंतबद्दल काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत का? सर प्लीज, मी रिक्वेस्ट करते, सांगा ना मला। मॅम, मला वाटतं मी माझी बाजू क्लिअर केली, तुम्ही येऊ शकता। सर प्लीज सर, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला। हे बघा, प्लीज माझी मदत करा। मला खात्री आहे तुम्हाला नक्की काहीतरी माहिती आहे, पण तुम्हाला जे काही माहिती आहे ते प्लीज सर मला सांगा ना। तुम्ही जर ही गोष्ट मला सांगितलीत ना, तर जयंतला समजून घ्यायला मला मदत होईल। प्लीज सर, प्लीज असं करू नका। जे काय खरं आहे ते प्लीज सांगा। हे बघा, प्लीज असं करू नका हो, आमचं अख्खं आयुष्य या सगळ्यावर अवलंबून। सांगा ना मला, प्लीज सर। मी तुम्हाला काहीही सांगायला बांधील नाही। ठीक आहे सर। खरं तर मी खूप होप्स ठेवून, हिम्मत दाखवून इथपर्यंत तुम्हाला भेटायला आले होते, माझ्या जयंतच्या भल्यासाठीच। पण ठीक आहे, तुम्ही जर मला मदत करणार नसाल तर मी तुम्हाला फोर्स नाही करणार। पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, जर उद्या काही माझ्या जयंतचं बरं वाईट झालं ना, तर त्याला जबाबदार तुम्ही असाल, मी नाही। म्हणजे सर, कधी कधी तो इतका वियर्ड वागतो की सॉरी। थांबा ना, अगं बाई, आई, अहो या तर मक्याचे लाय आहेत, पण त्याला कॉर्नफ्लेक्स म्हटलं की कसलं भारी वाटतंय। ट्रू ट्रू। अरे अरे वेंकी वेंकी, हे असं नाही खायचं। थांब जरा, आरती त्याला एक बोल। हे यात घ्यायचं, हं, आणि दूध
दूध टाकायचं आणि मग चमच्याने खाल्लं, कळलं? कसे ए वेंकी चल उठ. वेंकी चल उठ, मला नाश्ता करायचा. उठ उठ. वेंकी काय चाललंय तुझं? उठ उठ काय करतोय? दिसत नाही का खातोय तू? बाबा मला नाश्ता करून ऑफिसला जायचंय. संतोष, ज्या पदार्थाला हात लावतोयस त्याला काय म्हणतात हे तरी माहितीये का? हे ना, तू थांब. हे ते क्रुसॉट. क्रोसॉन. काय रे, कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करतोस तू, मग साध्या सुध्या शब्दांचे इंग्रजी उच्चार येत नाहीत तुला? काय ग वीणा, आठवते का तुला आपण या संतोषच्या ऑफिसच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा? तुम्हाला माहितीये का हो, आम्हाला कसं हाय फाय लोकांमध्ये वावरता येत नाही म्हणून यथेच्छ अपमान केला होता या मुलाने आमचा. दोघींना ना कार्यक्रम म्हटला की लग्न आणि मुंज याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काठापदराच्या साड्या नेसायचं आणि यायचं. अरे कुठल्या कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय नेसलाय? तुम्हाला ना कुठेही न्यायची सोय बरी नाही का? अरे ही काय आणलीस? ही पिशवी कशाला इथे घेऊन आलीस? ही मळकट पिशवी. पण वीणा, अगं तुझ्या नवऱ्याला तर साधे सुधे इंग्रजी उच्चार पण येत नाही, आपल्याला आजच कळतंय. जे आपल्याला जमत नाही त्याची अपेक्षा दुसऱ्यांकडून करू नये. आई तू किती चांगली आहेस ग, तुला सगळ्या पदार्थांची नावं येतात. पण आई बाबा असेच असतात ना की मुलांच्या चुका पोटात घेतात. तशा तुम्ही माझ्या चुका पोटात घ्या आणि आता मला नाश्ता पोटात टाक. उद्या मला ऑफिसला जायचंय. 250. हा? 150 रुपये. आई किमती काय सांगतेस? इतक्यात विसरलास? काही दिवसांपूर्वी बचतीच्या नावाखाली अख्ख्या कुटुंबाला कोरडी खिचडी खायला घातली होतीस. साधं लोणचं पापड सुद्धा पानाला दिलं नाहीस. नीट कान उघडे ठेवू नये का? यापुढे तुम्हाला लोणचं हवं असेल तर 10 रुपये. हा, पापड हवा असेल तर 7 रुपये, कढी हवी असेल तर 20 रुपये, दही हवं असेल तरी पण 20 रुपये, एक एक वाटी. आणि तुपाची धार लागते ना तुम्हा सगळ्यांना, त्या तुपाच्या धारेचे 50 रुपये. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजायला लावली होतीस, मग आता या नाश्त्याचे पैसे द्यायला नको का तू? लक्ष्मी निवास